हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सकाळ सकाळी आजीबाईने भरपूर साऱ्या भाज्या आणून ठेवल्या होत्या, पण त्यातली पालकाची भाजी मात्र थोडीच होती. म्हणून आईसाहेबांनी मला परत जाऊन रानातून पालकाची भाजी आणायला सांगितली. आणि ही गाजरं मात्र ना आपल्या घरचीच आहेत. आज तर बाजारात गाजराचा रेट 100 रुपये किलो चालू आहे बरं का. त्याचं कारणही तसंच आहे, आज वेळ अमावस्या आहे, त्यामुळे सगळ्याच भाज्या महाग झालेत. पालकाची भाजी, मेथीची भाजी, कोथिंबीर, चुका, हरभऱ्याची भाजी, गाजर, बोरं आणि डाळा, तसंच ज्वारीचे तुरे पण आणून ठेवले होते. आता हे कशासाठी आहे तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल. बऱ्याच जणांना माहिती असेल की आज वेळ अमावस्या आहे, त्याचीच भाजी करण्यासाठी एवढं सारं आणून ठेवलं होतं. तुम्हाला तर माहितीच असेल की भैयाची डाएट चालू आहे. हे अंड्यातील पिवळं बिल काय तो खात नाही. तसं तर रोज नानाच खातात, बट अमावस्या असल्यामुळे ते आज नको म्हणले. तर टॉमॅची मात्र आज भरपूर हवा झाली होती आणि ही अशी कणकीची फळं करून आईसाहेब भातावर ठेवत होत्या. ती आपोआपच शिजून निघतात. तोपर्यंत पोळ्या पण लाटायला घेतल्या आईसाहेबांनी. आता एवढं सारं करून आईसाहेबांना पण भरपूर कंटाळा आला होता, म्हणून मी भाजून घेतल्या. आता वेळ आली होती खरी रानात जायची. ही अमावस्या निसर्गाशी आणि शेतीशी जोडलेली मानली जाते. आपल्या रानात मोरवा ठेवून धरती मातेची पूजा केली जाते. धरती मातेची पूजा वगैरे करून असा गजर पण म्हटला जातो. हर हर महादेव हर हर महादेव. जेवणामध्ये होती बाजरीची भाकरी, गरगट्टा, सोबत पुरणपोळी, भजी, पापडी आणि येळवणीची आमटी, भात. असं आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी जेवण केलं. सगळ्यांनी तर भरपूर जेवण केलं होतं, पण छोटू डॉन मात्र ही पापड्याच घेऊन बसला होता आणि त्यातलं पण सगळ्यांना वाटप चालू होता. आजचा दिवस म्हणजे निसर्गाचे आभार मानण्याचा दिवस, त्यामुळेच आपण जेवण रानात करायचं. सगळ्यांनी रानात येऊन निसर्गाच्या खुशीत जेवण्याचा आनंद घेतला. तुम्ही पण घेतला का? मला कमेंट करून नक्की सांगा. आपली हीच संस्कृती आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत